वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरि अरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। हा जो शेवटचा नमनाचा श्लोक म्हणते हा तुमच्या लक्षात असेल की विवेक चुडामणीमध्ये आचार्यांनी जे पहिल्यांदा वंदन केलेलं आहे, मंगल केलेलं आहे, तो श्लोक आहे. आणि विवेक चुडामणी आपण अभ्यास करतोय, त्यामुळे आचार्यांचं वंदन मी आता म्हटलं. आपलं गेल्या वेळेस 293 पर्यंत झालं होतं. ज्याच्या जगत संपूर्ण जे आहे ते आरशातल्या प्रतिबिंबाप्रमाणे आहे, ते जेवढं सत्य असतं तेवढंच ते जगत सत्य आहे असं आपल्याला आचार्यांनी सांगितलं. तर त्याचा विचार सोडून मी ब्रह्म आहे हा विचार स्थिर करावा. तसं जर का केलंस तर तू कृतकृत्य होशील. म्हणजे ह्या जगात तुला करायलाच हवं, केलंच पाहिजे, करणीय असं काहीही उरणार नाहीये असं जेव्हा तू करशील तेव्हा. त्याच्या मग आता पुढे मग सांगतायत ते की यत् सत्यभूतन निजरूपमाद्यन चिदद्वयानंदमरूपम अक्रियम तदेत्य मिथ्या वपुषु वपुरुत सृजेत शैलूष वत द्वेषम उपात्तमात्मनः. म्हणजे हे जे आपलं आपल्याला मी म्हणून वाटतंय तर ते तू टाकून दे. काय येते? मिथ्या वपू. म्हणजे वपू म्हणजे देह. हा मिथ्या आहे, हा सत्य नाही. कधीतरी जन्माला आला, आत्ता दिसतोय, नंतर जाणार आहे. आणि आपल्याला माहितीये की आदौ अंतौच नास्ति वर्तमाने तत्तथा. जे आधी नसतं आणि नंतर नसतं ते या आत्ता देखील तसंच आहे. म्हणजे नाहीये. दिसत असलं तरी नाहीये ह्याचा अर्थ तो भास आहे. म्हणून मिथ्या म्हटलेलं आहे की मिथ्या वपू ते जसं आहे की त्याच्याकडे लक्ष द्यायचं फारसं आपल्याला कारण नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, तर जे सत्य आहे, यत सत्यम सत्यभूतम, पूर्णपणे सत्य जे आहे, केवळ त्रिकाला बाधित आहे. सत्य म्हणजे आपल्याला माहितीये की जे नाही असं कधीही नाही. आज आत्ता आहे, देहासारखं, जगासारखं, पूर्वी कधीतरी नव्हतं, आत्ता आहे, नंतर नसणार आहे वगैरे, अशा तऱ्हेचं नाही. जे कायम आहे ते सत्य आहे. याच सत्यभूतम, पूर्णपणे सत्य आहे, त्रिकाला बाधित आहे. निज रूपम आद्यम, ते माझं स्वरूप आहे. आद्य आहे. आद्य आहे म्हणजे सगळ्यांच्या आधी आहे. कारण सगळं कधी निर्माण झालं आपल्याला माहितीये, ते कधीपासून आहे त्याचा पत्ताच नाहीये, कारण ते कायम आहे. आणि त्याच्या पोटात आपण जर का जन्मलोय तर त्याचं स्वरूप आपल्याला कसं कळणार आहे? अशक्य आहे ते. ते माझं स्वरूप आहे आणि ते कायम आहे, पहिल्यापासून तेच आहे आणि तेच असणार आहे. असणार आहे हा सुद्धा शब्दप्रयोग तसा चुकीचा आहे. कारण भविष्य काळ झाला. आणखीन ब्रह्म जे आहे ते कालातीत आहे. ते कायम आहे आहे आहे. ज्याला समर्थ छान शब्द वापरतात, चालू वर्तमान काळ असं त्याची असे कायम आहे, आहेच असं ते आहे. आणखीन ते माझं निजरूप आहे. ते द्वैत नाहीये तिथे. पूर्णपणे काय म्हणूया,
कुठे गेलो, आद्य जे म्हटलेलं आहे, सत्य म्हटलेलं आहे, चित अद्वयानंद, अद्वय आनंदम, अरूपम, परत ही विशेषणं दिलेली आहेत. आता चित म्हणजे आपल्याला माहिती आहे की केवळ ज्ञानरूप आहे, त्याला ज्ञान होत नाही, तेच ज्ञान आहे. ते ज्ञान असल्यामुळे ते आहे म्हणून आपल्याला ज्ञान होतं. आपल्याला ज्ञान होतं म्हणजे आधी आपल्याला जे कळत नसतं ते कळायला लागतं. पण त्याच्या बाबतीत असं आहे की ते ज्ञानच आहे. म्हणजे वास्तविक बघायला गेलं तर मी ज्ञानरूप आहे. मग मला ज्ञान होतं म्हणजे काय आहे, तर मला अज्ञान आहे असं वाटतं, म्हणून मला ज्ञान झालं असं वाटतं. चष्मा मगाशी माझा हरवला होता, खूप शोधला मी, पण माझ्या समोर टेबलावर होता, तो मला दिसला नाही. म्हणजे तो खरोखरी हरवला होता का, तो तिथेच होता ना, पण तरी देखील मला अज्ञानामुळे दिसला नाही. त्याच्यावरती अज्ञानाचं आवरण होतं, उजेड पुरेसा होता, सगळं होतं, पण तरीही माझं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. दिसत होता पण मला तो कळला नाही. तसं आपल्याला हे सत जे परब्रह्म आहे ते आहे, मी आहे, सगळं आहे, म्हणजे ते आहे हे मला कळताय, पण तरी पण वळत नाही. तरी पण दिसताय, पण लक्षात येत नाही. तशी ही आपली ही सगळी जी परिस्थिती आहे ती हीच आहे. चित अद्वय, अद्वय म्हणजे कसलाही भेद नाही, दुसरं काहीही नाही. जिथे दुसरं असतं तिथे आपोआपच भेद असतो. मग मी तू हे सगळं येतं, पण दत्ताच्या आरतीत जसं म्हणतात की मी तूपणाची झाली बोळवण, जिथे मी आहे तिथे तू आला. तिथे मीपणा सुद्धा नाहीये. मीपणा म्हणायला त्याला जाणीवच नाहीये. म्हणजे मी जी आहे ती मी एकमेव आहे. हे जे सगळं दिसत आहे ते माझेच स्वरूप आहे, माझीच आहेत सगळी. पूर्वी ह्याच्यात रुखवतात साखरेचे वगैरे पदार्थ करायचे, कधी बिस्किटांचं घर करायचे, कधी साखरेच्या बाहुल्या वगैरे सगळं करत असत. समया बिमया सगळ्या साखरेच्या असायच्या. मग त्या ह्याच्यात जरी ती समई असली तरी त्याच्यात बाहुली आहे शेजारी, देव आहे शेजारी, सगळं सारखंच साखरेच आहे. काय फरक राहिला त्याच्यात, केवळ नामरूप भिन्न ना. तसंच आपलं असतं की केवळ नामरूप भिन्न आहे, पण माझं जे स्वरूप आहे तेच सगळीकडे आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. अद्वय आहे, दुसरं नाहीये. केवळ मीच आहे सगळीकडे. म्हणून आत्मवत सर्वभूतेषु सर्वं खलु इदं ब्रह्म, सगळे हे जे शब्द आहेत ते त्या अर्थाचे आहेत. तसं वागायचं नाहीये, कारण नट असतो ना, आपल्याला माहितीये की नाटकात कामं जर का केली असतील नसली तरी देखील आपल्याला माहिती, आपण असं नाही म्हणत की तो किती दुष्ट आहे, त्यांनी काय छान काम केलंय असं आपण म्हणतो. नायकाचं काम, खलनायकाचं काम, सगळी जी काय कामं असतात नाटकात, जे कामं करतात ते अगदी त्याच्याशी एकरूप झाल्यासारखे करतात, तीच ती व्यक्ती असल्यासारखे करतात. पण प्रत्यक्ष तसं आहे का? प्रत्यक्ष त्यांना माहिती आहे की मी राजा नाही, मी अमुक नाही, मी तमुक नाही. एक एकदा फार्सिकल ह्याच्यात त्याच्या अंगात तो संचारून तसा वागायला लागतो वगैरे दाखवतात. पण तो मुळातच ते नाटकच आहे की नाही. त्याच्यात त्यालाही माहिती असतं की मी राजा नाहीये, पण मी आता राजाच असल्यासारखं सोंग घ्यायचं आहे. तो नाटक संपल्याबरोबर ते बाजूला टाकतो की नाही सगळं, म्हणजे तो जो आव आणलेला असतो तो देखील दूर करतो. आणि नॉर्मल आपण जसा इतरांशी तो स्वतः म्हणूनच बोलायला लागतो, जरी वेश त्याचा त्या नाटकाप्रमाणे असला तरी देखील रंगपटात आत गेल्यानंतर तो इतरांशी त्याच्या स्वतःच्या भूमिकेतनं बोलत असतो. तो राजाची भूमिका टाकून देतो. तो जी कुठची खलनायक असेल, नायक असेल, ते सगळ्या भूमिका बाजूला टाकतो. आणखीन तो जो कोणी असतो
त्याच्या भूमिकेतनं तो आतमध्ये बोलत असतो. स्टेजवरती आल्याबरोबर तो त्या भूमिकेचा आवडतो. तसं अद्वय असल्यामुळे जे जीवनमुक्त असतात ते तसा आव आणून मी देह आहे अशा पद्धतीने ह्या जगात वावरत असतात. पूर्ण वेळ त्यांचा तसं नाटकच चाललेलं असतं, पण त्यांना आत माहिती असतं की मी ब्रह्म आहे. आज आता काय आहे, अशा पद्धतीने मला जगायचंय. सध्या माझा रोल हा आहे, सध्या म्हणजे या जन्मात माझा रोल हा आहे, हा मला पार पाडायचा आहे. परत जन्माचा संबंधच नाहीये. त्यांची इच्छा असली तर ते जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे त्यांना ते कोण आहेत ते माहिती आहे, पण तरी देखील त्यांनी तो जन्म घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे ते वागत होते. बायको मुलं त्यांचं बघत होते, कारण त्यांनी तो रोल घेतलेला होता, तो स्वीकारलेला होता. तसं इथे म्हटलेलं आहे की शैलूष म्हणजे नट. तो नट जसा शैलूषवद वेशम उपात्तम आत्मन, आपला बाहेरचा वेश तो काही खरा नाहीये. आतमध्ये गेल्यानंतर तो तो काढून टाकतो. त्याप्रमाणे कल्पित शरीर हे जे आहे आपलं मिथ्यावत वपू, तर त्याच्यावरचा अभिमान टाकायचा आहे. आपण शरीर नाही टाकू शकत, तो वेश बदलतो तसं, पण त्याच्यावरचा अभिमान टाकायचा आहे. मी देह, मी देह, मी अमुक, मी अशी, मी तशी, हे सगळं बाजूला सारायचं आहे. सगळे जे विशेष आहेत आपले, विशेष म्हणजे मी असं, मी तसं, मी बुद्धू, मी हुशार, सूक्ष्म स्थूल देहावरचे सगळे जे अभिमान आहेत ते बाजूला टाकायचं. मग काय म्हणायचं, मी ब्रह्म आहे. साधनामध्ये हे केवळ देहातले अभिमान बाजूला टाकून उपयोग नसतो, तर मी खरं कोण आहे हे देखील पाहिजे. मी देह नाहीये, मी ब्रह्म आहे. नुसतं बाजूला सारत गेलो तर मग काय उरणार आहे, शून्य उरणार आहे. मी तिथे असणार आहे हे बरोबर आहे, पण मी मग शोध घ्यायला लागेल की अरे आता काय करायचं पुढे. म्हणून मी ब्रह्म आहे हे पण त्याच्या मागे पाहिजे. मी बुद्धी नाहीये, मान्य आहे. मी वाणी नाहीये, मान्य आहे. मी ब्रह्म आहे हे तिथे पाहिजे. आणि चित अद्वयम आनंद रूप, आनंदम आहे, रूपम आहे. आनंद रूप आहे मी आणि अरूप आहे. एकीकडे आनंद रूप म्हणते ना, एकीकडे अरूप म्हणते. आनंदाला काही आकार असतो का हो? आनंद व्यक्त होतो, तो प्रसन्नतेत व्यक्त होतो, तो स्मितहास्यात व्यक्त होतो. जसा आपले सगळे देवदेवता आनंद रूप दिसतात आपल्याला, त्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असते, किंचित ओठसे हसत असतात, सगळा आनंद असतो. आनंद असतो सगळा नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त आनंदच असतो. आमचा सगळा आनंद असतो, पण ते आनंद रूप असतात. तसं आपल्याला आनंद रूप व्हायचं आहे. आनंदम अरूप, हे जे रूप आहे, हा जो आकार आहे तो मिथ्या आहे. परत ते मिथ्यावत वपू, वपू शरीर जे आहे ते मिथ्या आहे, ते टिकणार नाहीये, कधीतरी जाणार आहे. अरूपम अक्रियम, मग जे काय माझ्याकडनं चाललंय ते शरीर करतोय, मी करत नाही. परत परत आचार्य तेच आपल्याला सांगतायत, तेच सांगतायत. कारण काय आहे, आपण परत विसरतो. अक्रिय आहे, काहीही करत नाहीये, कसलेही गुण नाहीये. मला अमुक करायचंय, आता केलं पाहिजे. ठीक आहे, देहापुरतं येते, देह करून दे. ज्या भूमिकेत आपण आपला देह वावरतोय, ज्या भूमिकेत आपण काम करतोय, त्या भूमिकेप्रमाणे जे करायला हवं ते करायचंय. पण तरी पण आतमध्ये खात्री पाहिजे की मी स्थिर आहे. आपण ट्रेन मधनं वगैरे जात असतो,
जाताना आपण ट्रेन बरोबर धावायचा प्रयत्न करतो का आतमध्ये, की मी जातीये, मला जायचंय मुंबईला रत्नागिरीहून, मग ते 350 किलोमीटर मी काय धावत जाणार आहे का? ट्रेन जाणार आहे, मी स्वस्त आहे. एकदेशी असतं हा दृष्टांत. नाहीतर अशा पद्धतीने ब्रह्म इकडून तिकडे जात नसतं, ब्रह्म सगळीकडे आहे. पण जशी तिथे मी शांत आहे, स्वस्थ आहे, पण देह निघालेला आहे. म्हणजे आपण जर का आगगाडी हा आपला देह समजलो, ट्रेन हा देह समजलो, तर ट्रेन धावते आतमध्ये, मी जी आहे मी स्वस्थ आहे, शांत आहे. तसा हा देह धावतोय, पण आतमध्ये मी जी आहे, खरी मी जी आहे, ब्रह्मरूप मी जी आहे ती शांत आहे. मी काही करत नाही. जे करताय ते तो जीवात्मा म्हणूया किंवा चिदाभास म्हणूया किंवा आतलं जे बुद्धी स्वतःला जी चेतन समजते ज्या प्रतिबिंबामुळे, तर ते सगळं परस्पर काम चालतंय. माझं जे स्वरूप आहे, सूर्याला माहितीये का हो आपलं प्रतिबिंब पडलाय इकडे कुठेतरी म्हणून? तसं ब्रह्मतत्व जाणतं का, की माझं प्रतिबिंब ह्या बुद्धीमध्ये पडलेलं आहे, आणखी ती बुद्धी आता स्वतःला चेतन समजतीये? माहित नसतं हे. कवडसा पडतोय, इथे प्रतिसूर्य वाटतोय, त्याला त्याचं काहीही खबरबात नसते. सूर्य जो असतो तो सूर्यच असतो. तसं आत्मतत्व आहे, अद्वय आहे, अरूप आहे, अक्रिय आहे. त्याला भावभावना वगैरे काही नसतं, ते सगळं आपल्याकडे असतं. म्हणून आपण देखील ब्रह्म आहोत हे जेव्हा पक्क होतं, तर तेव्हा आपलं वाहत जाणं थांबतं. मन आहे ते जागा आहे, त्यामुळे क्षणभर वाईट वाटेल, आनंद होईल, ठीक आहे, त्याच्या पलीकडे ते जागे. सुखी राहील, सुखी नाही होणार, आनंद रूप होऊन राहील. सुखी म्हणजे कुठच्या तरी विषयाच्या निमित्ताने, आणि हा इथे आनंद होऊन राहतो, स्वतःच आनंद रूप होऊन राहतो, असा तो आहे, अक्रिय आहे. म्हणून हे जो देह आहे, कल्पित शरीरावरचा आपला अभिमान टाकायचा आहे. मी ते हे जे आपण सारखं म्हणत असतो, मी अशी मी तशी हे जे सारखं म्हणत असतो, हा अहंकार जो आहे, हा जो अभिमान आहे, तो टाकायचा आहे. आणि ह्या अभिमानाच्या मुळे आपण ह्या जगात नाही ते उद्योग जे करत बस, आणखी मला अमुक पाहिजे, माझं तमुक पाहिजे, याच्याशिवाय माझं चालणार नाही, हे जे सगळे ह्या अहंकार जो आहे तो बोलत असतो. सगळे विशेष जो आहेत ते अहंकार गोळा करत असतो. म्हणून त्या अहंकाराला बाजूला करायचं आपल्याला. सगळ्या संतांनी अहंकाराची खूप निंदा केलेली आहे. अहंता मनी पापिणी ते नसोते. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, सगळ्या बाजूंनी सांगितलेलं आहे. या अहंकारामुळे आपण अडकतो. देहावरती मी मी असं म्हणत असतो, पण हा देह त्या नटाप्रमाणे आहे. नट जसा तो वेश धारण करतो, तसा आत्म्याने हे शरीर धारण केलेलं आहे. मी हे शरीर धारण केलेलं आहे, त्याला मी असं म्हणतेय मी आत्ता, ठीक आहे, व्यवहारात म्हणायलाच पाहिजे, पण आतमध्ये आपली खात्री पाहिजे की मी म्हणजे ते ब्रह्मतत्व आहे. आणखीन हे माझं या जगात नाटक चाललेलं आहे. आपल्याला गोंदवलेकर महाराजांची कथा माहितीये की एकदा त्यांचे भाऊबंधांनी जे जमिनीच्या वरनं वाद सुरू होते, तर एकदा त्यांचं भांडण चाललं होतं आणि महाराज अगदी लाल होऊन जोरात भांडत होते. तात्यासाहेबांना काळजी वाटायला लागली की महाराज किती संतापलेले दिसत आहेत. ते गेले त्यांच्याजवळ, आणखीन म्हणाले, महाराज, महाराजांना कळलं काय होतात. ते वळले आणि अत्यंत शांतपणे म्हणाले की हे नाटक संपून दे, मग सांगतो तुम्हाला. आणि पुन्हा तेवढ्याच जोरात भांडायला लागले. म्हणजे अशा पद्धतीने मी करत नाहीये,
तर व्यवहार हा जो आहे हा देहाकडनं करून घ्यायचा आहे. या भावनेनी सगळं चाललेलं असतं. म्हणून कृतार्थ हो, कृतकृत्य हो, त्याच्यासाठी काय करे, हा परत विचार सांगितला. पुढे सांगतायत की सर्वात मना दृश्यमिदम मृषैव नैवाहमर्थ क्षणिकत्व दर्शनात जानाम्यहम सर्वमिति प्रतीतिः कुतोहमादे क्षणिकस्य सिद्धेत. हे सगळं जे दृश्य आहे, दृश्यमिदम मृषैव, मृषा म्हणजे सत्य नाहीये, मिथ्या आहे. हे सगळं जे दृश्य आहे सगळं जड आहे. सगळं दृश्य जड आहे म्हणजे अचेतन आहे. आपला देह देखील वास्तविक अचेतनच आहे. आपण पंचधा प्रकृती आणि अष्टधा प्रकृती म्हणतो की नाही? जे पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो की नाही? पिंडात काय आहे? पंचमहाभूत आहेत. ब्रह्मांडात काय आहे? पंचमहाभूत आहेत. पिंडामध्ये 3 गोष्टी जास्त आहेत असं आपण म्हणतो. वास्तविक त्याच्यातूनच पंचमहाभूत निर्माण झालेली आहेत. पण तरी देखील मन, बुद्धी, अहंकार ह्या 3 गोष्टी, चित्त हे मनामध्येच समाविष्ट केलेलं आहे अशा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या चेतनात जास्त असल्यामुळे तिथे आपल्याला चैतन्य आहे असं वाटतं. वास्तविक काय आहे? मृत्यूच्या वेळी कळतं वास्तविक काय आहे. देह पंचभूत मिळावा शेखी जाईल पंचभूत. देह जो आहे तो पंचमहाभूतांचा आहे. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. त्याच्या पलीकडे काय आहे? मग पिंडात जे जास्त आहे ते त्या बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे, कारण बुद्धी स्वच्छ आहे. म्हणून त्याच्या पलीकडे काहीही अर्थ नाहीये. हे जे सगळं मी मी चाललंय कशावरती मी म्हणते? मी स्वतःला पंचभूतांच्या गोळ्याला म्हणते, पंचभूतांच्या अंतःकरणाला, इंद्रियांना म्हणते. कशाला मी मी म्हणते? ते मी आहे का? मी चैतन्य आहे, चेतन रूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, ब्रह्म आहे. हा विचार सातत्याने ठेवायचा आहे. सगळीकडे जे आहे फक्त ब्रह्म आहे. आणि ती परमार्थ वस्तू जी आहे ती मी आहे, हा अनुभव घ्यायचा आहे. हा अनुभव कधी आपल्याला येतो? हा आपल्याला अनुभव जो येतो तर तो म्हणजे जग नाहीये, हा अनुभव मी नाहीये, हा अहंकार नाहीये, मन बुद्धी नाहीये, हा सुषुप्तीत येतो आपल्याला अनुभव प्रत्यक्ष. मग हा प्रत्यक्ष अनुभव येतोय की अहंकाराला ठिकाण नाहीये, तो जातो गाढ झोपेत. म्हणजे तो कायम टिकणार आहे का? म्हणजे तो सत्य आहे का? जर का तो कायम नाहीये, त्याचा लय होतो कधीतरी, म्हणजे मी असणं शक्य नाहीये. मी कायम आहे. झोपेत मी आहे, झोपेत मी आहे, कारण जाग झाल्यानंतर मला कळतं झोपेत काय होतं ते. अज्ञान होतं केवळ, हे मला कळतं. मला काही कळत नव्हतं म्हणजे अज्ञान होतं. आणि त्याचं भान मला आहे कारण मी त्या काळात आहे. खरी जी मी आहे ती त्या काळात आहे म्हणून मला ते भान झाले. तिथे आत्म्याला वास्तविक भान होत नाही कारण त्याला मन बुद्धी नाही. म्हणून तिथे एक सूक्ष्म बुद्धिवृत्ती स्वीकारायला लागते की आपल्याला हे कळतं. हे तर निश्चित आहे की झोपेमध्ये सुद्धा मी आहे, झोपेमध्ये सुद्धा मला ज्ञान झालेलं आहे. आणखीन तिथे छान वाटलं होतं हेही मला कळलं. कधी? जाग झाल्यानंतर. मला ते स्मृती होते, आठवतं मला की हो तेव्हा मला काही कळत नव्हतं. आपण कळलं नाही अशाच भाषेत बोलतो की नाही, की मला गाढ झोप लागली होती, मला काही कळत नव्हतं. आत्ता कळत नाही असं म्हणतो, तेव्हा काही कळत नव्हतं. त्यावेळेस मला काही कळलं नाही. तुम्ही येऊन गेलात, बेल वाजवली, मला अजिबात ऐकू आली नाही. इतकं आपल्याला तेव्हा कळत नसतं.
अत्यंत मजेत असतो. आपण उठल्यावर म्हणतो की छान वाटतंय, झोप छान झाली काय. हे कोणाला कळतं? हे माझ्याच बुद्धीला कळतंय ना. माझी बुद्धी जी त्यावेळेस जागृत नसते हे बरोबर आहे, स्थूल बुद्धी जागृत नसते, पण एक अत्यंत सूक्ष्म बुद्धी, आणि ती कळत नाही म्हणून ती अज्ञात, अशी अज्ञात बुद्धिवृत्ती त्यावेळेस जागी असते, की हे संस्कार घेते. पण अहंकार कुठे गेला? अहंकार लय पावलेला आहे. मन वगैरे सगळं पूर्णपणे लयाला गेलेलं आहे. तिथे काहीच संबंध नाहीये. मग असला हा जाणारा म्हणजे क्षणिक तो अहंकार मी असणं कसं शक्य आहे? मी ते नाहीये. आपल्याला पंचकोशांचा निराश झाल्यावर देखील आचार्य हे पुन्हा पुन्हा सांगतायत, कारण तो अहंकार जो आहे ना तो सगळ्यात आधी येतो, आणि सगळ्यात आधी आल्यामुळे सगळ्यात शेवटी बाहेर पडत होतो. ट्रेनमध्ये मुंबईला वगैरे लोकलमध्ये जो आधी शिरतो ना आतमध्ये, त्याला आपल्या स्टेशनावरती बाहेर पडायचं असलं तर 2 स्टेशन आधीपासनं कसं तरी वाट काढत काढत दाराच्या जवळ जायला लागतं. कुठच्या बाजूला प्लॅटफॉर्म येणार आहे, या बाजूला, चला त्या दिशेला जा. हळूहळू हळूहळू त्याला बाहेर पडायला लागतं. जर का शेवटच्या स्टेशनापर्यंत असला तर सगळ्यात शेवटी तो बाहेर पडतो, कारण तो आधी आलेला. तसा हा अहंकार जो आहे, तर तो सगळ्यात आधी येतो, आणखीन त्याला बाहेर काढायला फार कष्ट लागतात. त्या सगळ्या गर्दीतनं त्याला शोधून काढून त्याला बाहेर काढायला लागतं. आणि ते कसं बाहेर काढायचं? तर हे विचार करायचे की ज्याच्याबद्दल हा अहंकार म्हणतोय की मी आहे, मी अशी, मी तशी, ते कायम टिकणार त्यातलं कुठली गोष्ट आहे? बुद्धीचा गर्व आहे. उद्या अल्झायमर झाला काय होतं? मी कोण आहे हे सुद्धा मी विसरते, आजूबाजूच्या लोकांना विसरते, कुठे जायचंय विसरते. काय झालं त्या बुद्धीचं? टिकणारी आहे का ती? स्थूल बुद्धी जी आहे ती टिकत नाहीये. बुद्धीत तत्व आहे, जीवत्व आहे त्या तत्वाच्यामुळे. पण जी स्थूल बुद्धी काम करत होती तर ती कुठे गेली? ती कायम टिकणारी नाहीच आहे. त्याच्यात बदल होणं हे त्याचं स्वरूप आहे. विकार त्याला म्हणतात. हे सगळे विकार आहेत त्याला, सारखे बदलते. मन सुद्धा सारखं बदलत असतं. हे करावं, नको. ते करावं, नको. इकडे जावं का तिकडे जावं, सगळ्या बाजूनी मन सारखं बदलते. बुद्धी झोपेत लयाला जाते. बुद्धी देखील पालटते. आपण म्हणतो बुद्धी दगा देते. सगळे प्रकार होतात हे. अहंकार सारखा कधी फुगतो, कधी आपटतो. जे वाढणार तर ते कधीतरी आपटणार ना. फुगवला फुगवला फुगवला, टाचणी लावली की गेला पट. सद्गुरु टाचणी लावायचं काम करतात आपल्या अहंकाराला. अनुभवलाय. अनेकांच्या हे अनुभवात आहे की जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा त्याला अचूक टाचणी लावली जाते. कारण अहंकार हा अत्यंत त्रासदायक आहे. आणि इथे अहंकाराचा समाचार आचार्यांनी घेतलेला आहे की झोपेच्या काळात त्या अहंकाराला जागा तरी आहे का, त्याची प्रतीती येते का? नाही. पण मी आहे ही प्रतीती असते. कारण जाग झाल्यावर मला कळतं, म्हणजे मी आहे तिथे. पण हे सगळं जे दृश्य आहे ते मिथ्या आहे, पण आत्मतत्व मात्र सत्य आहे. ते सगळीकडे आहे व्यापून, ते मी आहे. हा विचार ठेवायचा. अहंकार खरा नाहीये, पण सामान्य अहंकार जो आहे तो टिकतो, आणि तो घालवायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाहीये, तो जाणार नाहीये. कारण ते अस्तित्वाचा जाणीव आहे. सामान्य अहंकार ज्याला म्हणतात ना, ते मी आहे एवढीच जी जाणीव आहे सामान्य अहंकार. त्यातलं विशेष गेलंय. मी उंच आहे, मी काळी आहे, मी गोरी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे विशेष सगळे जातात, पण मी आहे हे राहत. रात्री बेल वाजले, मी विचारायला गेले,
की कोण आहे. उत्तर काय आलं? मी आहे. म्हणजे कोण आहे? मी आहे. आता 4 वेळा झालं, पण मी म्हणजे कोण? अरे मी आहे ना. मग जेव्हा मी बाहेरचा दिवा लावून ते जे पीप होल असतं त्याच्यातनं बघते, तर त्यावेळी मला कोण आहे ते कळलं. मी पण तेच म्हणते की मी आहे. हा मीपणा हा सामान्य अहंकार आहे, माझ्या अस्तित्वाचं ते दाखवत आहे, सत दाखवत आहे. पण विशेष जो आहे अहंकार हा त्याज्य आहे, तो क्षणिक आहे, तो जाणार आहे. आणखीन सामान्य अहंकार देखील कुठून आला हे आपल्याला माहित पाहिजे. सामान्य अहंकार देखील जर का आपण धरून बसलो देहावरतीच किंवा कशावरही, तरी देखील उपयोग नाही. मी कोण आहे हे माहित पाहिजे. आपण विशेष अहंकार टाकले, पण मी कोण आहे खरं? मी ब्रह्म आहे ही जाणीव पाहिजे. हे त्यामुळे हा जो अभ्यास आहे हा व्यतिरेक आणि अन्वय दोन्ही पद्धतीने जे म्हटलं जातं ना, मी अमुक नाहीये, व्यतिरेक झाला म्हणजे दूर केलं आपण. आणखी मी ब्रह्म आहे हे त्याच्याबरोबर आपल्याला नंतर जायला लागतं. म्हणजे त्याचा अन्वय आहे. तिन्ही अवस्थात मी आहे, तिन्ही काळात मी आहे. हे मी आहे, हे जे आहे हे मी ब्रह्म आहे. मग ब्रह्म ह्याच्यात पण आहे, त्याच्यात पण आहे, सगळीकडे ब्रह्म व्यापून आहे आणि ते मी आहे. असा हा अन्वयाचा विचार मग करायला लागतो पुढे. पण आधी व्यतिरेकाचाच करायला लागतो, अन्वयाचा होतो जेव्हा मी ब्रह्म आहे असा विचार स्थिरावायला लागतो आणि ब्रह्म सगळीकडे आहे हा विचार स्थिरावायला लागतो. त्यावेळी अन्वयाचा विचार व्हायला लागतो आपोआप. तो आपल्या साधकावस्थेत अशा पद्धतीने करायचा नसतो, तो केला तर घोटाळे होतात. म्हणून नेहमी व्यतिरेकाचाच साधन करायचं, व्यतिरेकाचाच आधी विचार करायचा, अन्वयाचा विचार करायचा नाही. पुढे 296 मध्ये म्हणतात की अहम पदार्थ स्वहमाद्य साक्षी नित्यम सुषुप्तावपि भाव दर्शनात ब्रूते यजो नित्य इति श्रुती स्वयं तत्प्रत्यगात्मा सदसद विलक्षण. म्हणजे अहम आदि साक्षी, अहम पदार्थ, मी हा पदार्थ म्हणजे अहंकार हा जो प्रकार आहे, तर तो आपण कशाला म्हणतो? अहंकाराला म्हणत नाही, तर अहंकाराचा वगैरे साक्षी जो आहे, चिदात्मा जो आहे, त्याला आपण मी म्हणतो. आता हे कसं काय? मी देहाला मी म्हणते, मान्य, पण झोपेत परत आलं, सगळ्या अवस्था हा जो मी आहे तो कसा आहे? मी अमुक जाणते, झोपेत मला कळलं नाही हे मी जाणते, म्हणजे मी त्याचं साक्षीत्व करते ना. मी देहाला जाणतीये, मी त्या झोपाळ्याला जाणतीये, मी त्या खुर्चीला जाणतीये, म्हणजे या सगळ्याचं मी साक्षीत्व करते. मी जाणते म्हणजे काय करते? मी साक्षी आहे ना. मी ते पदार्थ आहे का? नाही. माझी बुद्धी मी म्हणते म्हणजे मग मी बुद्धी आहे का? नाही. म्हणून अहंकार जो आहे तर तो काय आहे ह्याचं स्वरूप समजावून घ्यायचं. ते अहंकाराधिकांचा साक्षी मी आहे, चिदात्मा मी आहे. मी त्या अहंकाराला जाणते म्हणजे मी साक्षी. मला कळतं की नाही की मी स्वतःला काय समजते? मी स्वतःला स्त्री समजते, मी स्वतःला काळी समजते, मी स्वतःला आता मी म्हातारी झाले म्हणायला लागली आहे. म्हणजे देहाच्या अवस्था ज्या आहेत, विकार जे आहेत, तर ते मी बघतीये, मला कळतायत, ते म्हणजे मी त्यांची साक्षी आहे. आपण असा विचार करत नाही. आपण मी आता म्हातारी झाले म्हणजे मी स्वतःवरती ते लादून घेते.
पण विचार केला तर हे मला कळताय म्हणजे मी साक्षी आहे, मी ती नाहीये, साक्षी आहे. आणि साक्षी कसा आहे, तो कायम टिकणार आहे. गाढ झोपेत पण तो आहे, आपण पाहिलं आता. नित्यम सुषुप्त अपि भावदर्शनात, सुषुप्तीमध्ये देखील तो असतो. भावदर्शन म्हणजे तो आहे हे कळतं आपल्याला जाग झाल्यावर. म्हणून मी ह्या शब्दाचा अर्थ साक्षी हा होतो, अहंकाराचा अर्थ साक्षी असा होतो. जे मगाशी म्हटलं की मी ब्रह्म आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. केवळ मी अमुक नाही, मी तमुक नाही अशा पद्धतीने विचार नाही, तर मी ब्रह्म आहे. म्हणून मग त्याच्या आधीचा काय विचार आहे की मी साक्षी आहे. देह चालतोय, मी बघते. मन विचार करताय, मी बघते. बुद्धी निर्णय घेतेय, मी बघतेय. बुद्धी निर्णय कशा पद्धतीने घेतेय हे मी बघू शकते, अलिप्तपणे मी बघू शकते. बुद्धीचे व्यापार मी बघू शकते. मग इथे कशी मी बघते, कोणाच्या साह्याने बघते? आत्म्याला तर काही मन बिन नाहीये, मग मी कोणाच्या साह्याने हे बघत असते? इथे बुद्धीचे दोन पदर सांगितलेले आहेत. एक जी आहे ती अभ्यास करणारी सूक्ष्म बुद्धिवृत्ती, आणि ही सूक्ष्म बुद्धिवृत्ती ही जी स्थूल, सगळ्या स्थूल विषयांना बघणारी, निर्णय घेणारी त्यांच्याबद्दल अशी जी आपली नेहमीची अनुभवातली सूक्ष्म आपलं स्थूल बुद्धी आहे, तर त्या बुद्धीच्या व्यापारांना बघत असते, मनाच्या व्यापारांना बघत असते, देहाच्या व्यापारांना बघत असते. कोण बघते? सूक्ष्म बुद्धिवृत्ती. त्याला अभ्यास करणारी सूक्ष्म बुद्धिवृत्ती असं म्हणतात. आणि ही बुद्धिवृत्ती ह्या स्थूल सगळ्या गोष्टींना बघत असते, ती साक्षीत्व करत असते. आपण जरी आत्मतत्वाला साक्षी म्हटलं तरी देखील खरं साक्षीत्व जे करत असते ती ही सूक्ष्म बुद्धिवृत्ती करत असते. आणि ती म्हणते की मी ते आत्मतत्व आहे, मी ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून आरोप कोणावरती होतो? त्या आत्म्यावरती, म्हणजे त्या ब्रह्मावरती आरोप होतो की तो साक्षी आहे. समर्थांनी जो 14 ब्रह्मांचा समास म्हणून सांगितलेला आहे त्याच्यात साक्षी ब्रह्म म्हणून म्हटलंय, सर्व ब्रह्म म्हणून म्हटलंय, अशा अनेक पद्धतीने म्हटलंय. पण जिथे साक्षीत्व करायला दुसरं लागतं ना, हा तर अद्वय आहे, एकमेव अद्वितीय आहे. मग साक्षी कसलं करणार? साक्षीत्व येणार आहे कुठनं? म्हणून साक्षीत्व करणारी सूक्ष्म बुद्धिवृत्ती स्वीकारायला लागते. आपल्याला हा अनुभव येतो आपण जेव्हा विचार करतो की काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, हे जे सगळे म्हटलेलं आहे समर्थांचे आहे ओळ. आपण अशा पद्धतीने अलिप्तपणे आपल्या विचारांकडे जेव्हा बघायला लागतो ना, तर त्यावेळी आपण साक्षी स्वरूपात असतो, म्हणजे साक्षीच्या भूमिकेत असतो. आपली सूक्ष्म बुद्धिवृत्ती अभ्यास करत असते. आणखीन स्थूलाला हळूहळू आपण तिथे खाली खेचत असतो, म्हणजे त्यांच्याकडे आपण बघत असतो काय गंमत चालली आहे त्यांची म्हणून. आणि अशी गंमत आपण बघत असल्यामुळे त्यांना लाज वाटायला लागते आणि ते गप्प बसायला लागतात. कोणीतरी आपल्याकडे बघताय, मग मला कसं वाटतं? संकोच वाटतो. तसा त्यांना संकोच वाटतो आणि ते गप्प बसायला लागतात. त्यांच्याकडे साक्षीत्वानी आपण पाहायला लागलो, वेगळेपणाने पाहायला लागलो की ते गप्प बसायला लागतात. म्हणून अहम पदार्थांचा मी साक्षी आहे गाढ झोपेमध्ये सुद्धा, कारण मी आहे, मला कळतं, ते सगळं मला हे कळतं. आणखीन श्रुती मग सांगतो, ब्रूते सांगते. काय सांगते श्रुती? स्वतः सांगते. ब्रूते ही अजो नित्य इति श्रुती ही स्वयं, श्रुती स्वयं ब्रूते. स्वतः श्रुती काय सांगते की तत्प्रत्यगात्मा सदसद विलक्षण नित्य ही अजह, अज म्हणजे जन्माला आलेला नाहीये, परत अजन्म आहे, नित्य आहे, कायम आहे. अजन्म म्हटल्याबरोबर मला समर्थांचा ती उभी आठवते की अजन्मा होता निदेला तेने स्वप्नी स्वप्न देखील.
अजन्मा जो होता कोण, परब्रह्म, त्याला जन्म नाही, त्यांनी स्वप्न देखील, त्याला स्वप्न काय पडलं, मी आहे ह्या जाणीवेचं त्याला स्वप्न पडलं. आणि मग त्यांनी त्या स्वप्नामध्ये जगाचं स्वप्न पाहिलं. म्हणजे आपण सगळे स्वप्नातले आहोत, आपण त्याच्या कल्पनेतले आहोत. हा अजन्मा जो आहे, तर अजन्मा म्हणजे मी आहे, अज मी आहे. म्हणजे जन्माला आलेलं आहे ते शरीर आहे, ते कधीतरी जाणार आहे, पण त्याच्या मागचं तत्व मी आहे हे विसरायचं नाहीये. तत् प्रत्यगात्मा, तो प्रत्यगात्मा आहे, मी म्हणजे प्रत्यगात्मा आहे, ही जाणीव आपल्याला ठेवायला लागते साधना काळात. आणि मग पुढे हळूहळू हळूहळू ते इतकं सहज होऊन जातं, देह म्हणजे मी नाही, मी आत्मा आहे, की हे आपल्याला परत रिपीट करायला लागत नाही. तो विचार आपल्याला जागा ठेवायला लागत नाही. सन्निधीची असावा विचार म्हणून जेव्हा समर्थ सांगतात, तर तेव्हा हा जो आपला विचार आहे, हा सन्निध असावा, म्हणजे अखंड जागा असावा. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, हा विचार, मी साक्षी आहे म्हणा, काही हरकत नाही. कारण साक्षीचं स्वरूप आपल्याला हळूहळू कळतं, ब्रह्मस्वरूप आहे हे कळतं. ती सूक्ष्म बुद्धिवृत्ती काम करते, ती मी नाहीये, ते माझं साधन आहे. ते फाईन अगदी साधन आहे. डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, इन्स्ट्रुमेंट त्याची छोटी असतात, नाजूक असतात. तेच स्पोर्ट वगैरे जर का करायचं आहे, तर त्याचा जो स्कॅल्पेल म्हणजे नाईफ वगैरे असतात, त्याचे जे चिमटे असतात ते मोठे असतात, पण डोळ्याच्या बाबतीत छोटेसे असतात. म्हणजे जे जसं ऑपरेशन करायचं आहे तसं इन्स्ट्रुमेंट लागतं. स्थूल देहाचा बाध आपल्याला जराशा स्थूल बुद्धिवृत्तीने करणं शक्य असतं, पण बुद्धीचा बाध करायला, अंतःकरणाचा, अहंकाराचा जेव्हा आपल्याला बाध करायचा आहे, तेव्हा ती सूक्ष्म अंतःकरण वृत्तीच लागते. आणि ती अभ्यासानेच आपल्याला मिळू शकते. त्या सूक्ष्मतेत देखील खूप ग्रेडेशन आहे. सुई असते बघा, ती टोक हळूहळू हळूहळू बारीक होत जातं त्याचं. सुई, पिना वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, आणि एकदम शेवटी अत्यंत सूक्ष्म झालेलं असतं, शार्प ज्याला म्हणतो आपण, तसं झालेलं असतं. पटकन कशात पण ते शिरतं. पण तेच जर का टोक कापलेली, आता मशीनवरती शिवताना असं होतं की सुई ती मोडते आणि मग ती बदलायलाच लागते. कारण ती जरी स्टीलचीच असली, लहानच असली, तरी तिचं टोक गेलेलं आहे, त्यामुळे ती कापडात शिरत. तसं आपली बुद्धी हळूहळू सूक्ष्म होत जाते, आणि टोक त्याला जे शार्प जेव्हा येतं, तेव्हा ती कशात पण शिरू शकते. तेव्हा ती खरी अभ्यास करणारी बुद्धिवृत्ती होते. खरा अभ्यास त्यावेळी घडतो, अंतरंग पूर्णपणे सहजता यायला तशी बुद्धिवृत्ती हळूहळू लागते आपल्याला. पण ती सूक्ष्म होत जाते, अभ्यासाने होत जाते. त्या सुईला देखील टोक काढायला पूर्वी पटकन सुया मिळायच्या नाही. तेव्हा अगदी असा फाईन पेपर असतो ना, पॉलिश पेपर, तशा तऱ्हेचं म्हणा, किंवा काहीतरी रफ सरफेस, त्याच्यावरती अशी हळूहळू ती घासायला लागायची. पटकन मिळायच्या नाहीत त्यामुळे, म्हणजे त्याला घासून पुन्हा टोक काढायला लागायचं. तसं आपल्या बुद्धिवृत्तीला सूक्ष्म करायला लागतं. आणखीन ते तिला घासून घासून अभ्यास करत करत ती सूक्ष्म करायला लागते. सत्कर्म, सद्विचार, आणखीन अभ्यास, हे सगळं असल्याशिवाय ती बुद्धिवृत्ती खरी सूक्ष्म होत नाही. काहीही कर्म केली, आणखीन हा पण अभ्यास केला, नाही ती बुद्धी सूक्ष्म होणार, कारण ती शुद्ध नाहीये. शुद्ध पण पाहिजे. एखादा असं दगड बिगड घेतला आणि त्याची सुई आपण टिकणारी अगदी चांगली बघायला गेलो, होईल थोडीशी, दोन टाके जातील त्याने,
पण त्याच्यानंतर त्याचं टोक तुटणार आहे. तशी सत्कर्म न करणाऱ्यांची, विचार ज्यांचे मलिन आहेत, त्यांची बुद्धिवृत्ती अशी सूक्ष्म राहत, ती स्थूलातच जाते. सूक्ष्म बुद्धी व्हायला हे सगळे आपल्याला बघायला लागतात. आणि तसं जर का असलं तर ती बुद्धिवृत्ती खरी सूक्ष्म होते. आता शास्त्रज्ञांची बुद्धी सूक्ष्म असते, पण ती परमार्थात उपयोगी पडत नाही. ती तेवढी सूक्ष्म नसते. पूर्णपणे अत्यंत सूक्ष्म तत्वापर्यंत त्या बुद्धिवृत्तीच्या साह्याने पोचायचं. म्हणून ह्या पद्धतीनेच जायला लागतं. जी प्रत्यगात्मा जो आहे तो कायम आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी, उपनिषद सांगते. परब्रह्म बघायचं म्हणजे अनुभव घ्यायचा, तर सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी दृश्यते तू अग्रया बुद्ध्या. अत्यंत सूक्ष्म झालेली बुद्धी जी आहे ती सूक्ष्म बघू शकणारे जे आहेत, म्हणजे ज्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, ज्यांचं वागणं शुद्ध आहे, सगळं शुद्ध ज्यांचं झालेलं आहे, असे जे पुरुष आहेत, पुरुष म्हणजे स्त्री पुरुष दोन्ही, पुरुष येते ती पुरुष हा जीव, असे जे आहे, तर ते अशा सूक्ष्म झालेल्या बुद्धीने त्याला बघू शकतात, म्हणजे तिथपर्यंत पोचू शकतात. अशा वेळी ती बुद्धी सुद्धा स्वतः विलीन पाडते. पण तिथपर्यंत नेण्यासाठी ही सूक्ष्म बुद्धी लागते. आणि ही सूक्ष्म बुद्धी हा विचार करू शकते, साक्षीत्वाचा विचार करू शकते. साक्षी सुद्धा स्थूलाचं साक्षी होतं आणि सूक्ष्माचं साक्षी होतं. जसे बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते तसा सूक्ष्म गोष्टींचं साक्षीत्व करू शकते. बुद्धीचं साक्षीत्व करायला बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते. त्या साक्षीत्वाच्या देखील मध्ये फरक असतात. स्थूल बुद्धीचं साक्षीत्व आहे, आणखीन सूक्ष्म बुद्धीचं आणखीन सूक्ष्म बुद्धी साक्षीत्व करत असते. जसे आपले विचार सूक्ष्म व्हायला लागतात त्यांचं पण साक्षीत्व करतो ना, साधनेचं साक्षीत्व होतं ना. म्हणजे जशी अधिकाधिक सूक्ष्म होईल तसं ते होत जात. आणि हा साक्षी जो आहे तो नित्य आहे, सुषुप्तीमध्ये देखील तो असतो, असं स्वतः श्रुती सांगतेय. आणि तो जो प्रत्यगात्मा आहे तो सदसद विलक्षण आहे. म्हणजे काय आहे, तर सत पण नाही असत पण नाही, तो कसा आहे सांगता येत नाही. अजन्म आहे, पण तरी देखील जन्माला आल्यासारखा वाटतो. नित्य शकतो, कारण देह जातो, देहाला मी समजते, म्हणजे तो अनित्य आहे. अशा पद्धतीने आपण गोंधळ घालू शकतो. पण वास्तविक तो जो आहे तर तो स्थूल आणखीन सूक्ष्म या सगळ्याहून वेगळा आहे. सदसत विलक्षण हा, इथे सतचा अर्थ थोडासा वेगळा यांनी केलेला आहे, की सत म्हणजे आपण त्रिकाला बाधित म्हणतो. इथे सतचा अर्थ जे दिसतंय आपल्याला ते. आणखीन असत म्हणजे जे आपल्याला दृष्टीला दिसत नाहीये असं. सूक्ष्मदेह, सूक्ष्मदेह कधीही ऑपरेशनच्या वेळेस दिसत नाही. कितीही शोधला तरी तो दिसणार नाही. अगदी असा अगदी हे करतात लोक, मी कार्डियक सर्जनना देखील तो कधी सापडलेला नाही, ब्रेन सर्जनना देखील तो कधी सापडलेला नाही. तो सगळं शरीर व्यापून असतो, अमुक एका ठिकाणी असतो, त्याला अमुक आकार आहे वगैरे अजिबात नाहीये. बुद्धितत्व म्हणजे अंतःकरण संपूर्ण शरीर व्यापून असतं, प्राणतत्व सगळं शरीर व्यापून असतं, आत्मतत्व सगळं शरीर व्यापून असतं. ते असं सापडत नाही, म्हणून त्याला असत म्हटलेलं आहे. म्हणजे ते सत पण नाही असत पण नाही. मग कसं आहे सांगता येत नाही. ते आहे, ते आहे, ते मी आहे, ते कायम आहे. म्हणून जे जे अनित्य आहे ते मी नाही. परत सगळं ते अजो नित्य हा जिथे येत आहे तिथे हा सगळा परत विचार आलेला आहे.
आणि हा परत परत करायचा आहे. एकदा करून भागत नाही, कारण आपली खात्री होत नाही, कारण आपल्यावरती तसे संस्कार असतात. देह सत्यत्वाचे संस्कार जन्मोजन्मीचे आहेत. कितीही प्रयत्न केला तरी ते जाता जात नाही. म्हणून मग परत विचार करायचा, परत करायचा. घरात आपल्याला सकाळ संध्याकाळ सुद्धा तेल काढायला लागतो. का काढायला लागतो? काढलाय ना, काल काढला होता, आता परत कशाला काढायला हवा? अरे धूळ येते ना. रोज आंघोळ कशाला करायला हवी? रोजचं जे स्नान करणं आहे, काय कारण आहे? काल केला होता, जुम्मे के जुम्मे, आठवड्यातनं एकदा केलं पुष्कळ झालं. रोज कशाला हवं? आणि पूर्वी तर त्रिकाल स्नान असायचं. आज देखील त्रिकाल स्नान करणारे आहेत. कामावरनं आल्यानंतर 2 वेळा तरी म्हणजे स्नान करणारे आहेत खूप. का असं वाटतं? ते मलिन होतं म्हणून ना. तसं आपलं मन मलिन होत असतं जगाच्या संस्कारांनी, जगाच्या विचारांनी, मी माझच्या विचारांनी. संसारात अडकल्यामुळे आपलं मन परत परत मलिन होत असतं, बुद्धी परत परत मलिन होत असते. तिला झटकायला लागतं, तिच्यावरची धूळ सारखी काढायला लागते. आणि ती काढायला लागत असल्यामुळे आचार्य परत परत आपल्याला तेच सांगतायत, तोच विचार परत परत करावा. कशाला? तरावया पार भवसिंधू. तशाच तऱ्हेचं हे पुन्हा पुन्हा करावा विचार. शब्द मला आठवत नाही नक्की काय आहे. तरावया पार भवसिंधू म्हणजे एकदा विचार करून थांबला, आम्ही केला विचार, नाही उपयोग. परत परत करा, परत परत करा. जसा रोज तेल काढतो, जसं रोज जेवतो, रोज जसं सगळं करायची आवश्यकता आहे, तसाच हा विचार रोज करायला लागतो. नाहीतर पुढे पाठ मागे सपाट म्हण आहे. पाठांतर जे केलेलं असतं त्याच्यावरची पण धूळ झटकायला लागते, पुन्हा वाचायला लागतं. मग नुसतं वाचून पुरतं, पाठ करायला परत लागत नाही. पण मधून मधून त्याच्यावरची जर का धूळ झटकली नाही तर ते विस्मरणात जातं. आपल्या बुद्धीची खासियत आहे. जे वरती असतं ते लक्षात राहतं, जुनं झालेलं असतं ते खाली जातं. त्यालाही मधनं मधनं काढायला लागतं बाहेर, त्याच्यावरची धूळ झटकायला लागते. कपाटात आपण शोकेसमध्ये म्हणा किंवा पुस्तकं म्हणा कपाटात असतात, पण तरी देखील ती बाहेर काढून साफ करायला. का? अगदी बंदिस्त कपाटात ठेवलाय, काय तिथे धूळ जाणार आहे? जाते की नाही? जातेच. तसं आपण अंतःकरण कितीही प्रयत्न केला तरी मलिन होत जातं, संसाराचे विचार येत जातात. आणि म्हणून हा अभ्यास परत 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 करायलाच लागतो. म्हणून आचार्य पुन्हा पुन्हा आपल्याला तेच सांगतायत, अज आहे, नित्य आहे, अजन्म आहे, तर तऱ्हेने सांगतायत, साक्षी आहे. त्या सुषुप्तीचं उदाहरण पुन्हा पुन्हा देत आहेत की हे कायम टिकणारं नाहीये. तेव्हा आपण त्या पद्धतीने विचार सतत करायचा आहे, हे त्याच्यातनं आपल्याला कळतं. पुढचा जो श्लोक आहे 297वा, तो सांगतोय की विकारेणाम सर्व विकार वेत्ता नित्यो विकारो किंवा नित्य अविकारो भवितुम समर्हती मनोरथ स्वप्न सुषुप्तिषु स्फुटम पुनः पुनर्दृष्टम असत्वम एतयोः. विकारेणाम सर्व विकार वेत्ता, हे जे विकारी देह आहे, विकारी जग आहे, या सगळ्या विकारांना जाणणारा कोण आहे? सर्व विकार वेत्ता कोण आहे? स्थूल सूक्ष्म मन बुद्धी देह जग, प्रत्येक पदार्थाला विकार आहे. प्रत्येक पदार्थाला. हल्ली तर यूज अँड थ्रो आहे ना. म्हणजे काय आहे? जरा खराब झालं की वस्तू टाकून द्या. म्हणजे त्या वस्तूला जन्म होता, विकार होता, म्हणजे ती त्याची झीज झाली, ती बिघडली, आणि फेकून दिलं म्हणजे नष्ट झाली.
अचेतन वस्तूंना पण विकार असतो. दगडाची झीज होऊन माती बनते, माती दाबली गेली की परत त्याचा दगड होतो. सगळ्याला विकार आहे, अखंड विकार आहे. आणि ह्या विकारांना जाणणारा जो आहे तो नित्य आहे आणि अविकारी आहे. एक विकारी पदार्थ दुसऱ्या विकारी पदार्थाला काय जाणणार आहे? बुद्धी देहाला जाणते असं आपण म्हणूया, पण बुद्धी देखील शेवटी विकारी आहे. साक्षी तिला जाणतोय आणि साक्षीला जाणणारं दुसरं कोणीही नाहीये, तोच स्वतः आहे. सगळ्या विकारी पदार्थांना जाणणारी जो आहे तो साक्षी आहे सगळ्यांचा, आणि त्यालाच आपण नित्य अविकारी असं म्हणू शकतो. बाकी कशालाही आपण म्हणू शकत नाही. तोच नित्य होण्याला भवितुम समर्हती, योग्य तेवढाच आहे. फक्त साक्षी होण्याला जो अविकारी स्वतः आहे तो विकारांचं साक्षीत्व करू शकतो. जो स्वतःच विकारी आहे तो कसं काय साक्षी करू शकेल? म्हणजे योग्यता जी आहे साक्षीत्वाची ती फक्त त्याला आहे. आणखीन हे सगळे विकार जे आहेत देहाचे वगैरे, तो बघणारा साक्षी ह्या तिन्ही अवस्थात असतो असं इथे सांगितलंय. हा पूर्ण नाही झालेला श्लोक, तर पुढल्या वेळी त्याचा विचार होईल. 297 थोडासाच त्याचा भाग पाहिला आपण आज. इथे थांबते मी. हरिओम. कृष्णाताई, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून कॅमेरा ऑन करून प्रश्न विचारा. ज्योत्स्नाताई, हम्म. मला प्रत्यगात्माचा अर्थ जरा आणखीन एकदा मला कळला नाही. मला वाटलं आत्मा आणि प्रत्यगात्मा मधला फरक आहे एकच आहे. ते एकच. प्रत्यगात्मा म्हणजे प्रत्यंच, प्रत्यक म्हणजे आतमध्ये, सगळ्यांच्या आतमध्ये अंश म्हणजे म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये प्रत्येक आत्मा, आतमध्ये असलेलं जे ब्रह्म आहे त्याला आपण आत्मा म्हणतो. म्हणून आतमध्ये असलेलं जे आहे ते तत्व, त्याला प्रत्येगात्मा म्हणायचं. प्रत्येकाच्या आतमध्ये ते आहे, तेच माझ्या आतमध्ये आहे. थोडक्यात आतला शरीराने बंदिस्त झाल्यासारखं वाटणार ते जे आहे तो प्रत्येकात्मा, आणि तो साक्षी आहे असं आपण. तो साक्षी, त्याच्यावरती साक्षीत्वाचा आरोप केला जातो. त्याला मन वगैरे नाहीये ना, म्हणून सांगितलं की खरं साक्षीत्व जे करतं ना ती आपली सूक्ष्म बुद्धिवृत्ती करते, अत्यंत सूक्ष्म झालेली बुद्धिवृत्ती करते. पण तिच्या मागे तो आहे. तो आहे म्हणून ती बुद्धिवृत्ती ऍक्च्युअल साक्षीत्वाचं काम करू शकते. तो साक्षी आपण म्हणतो, पण वास्तविक तो साक्षी नाही. तो 14 ब्रह्मांचा समास वाचा, छान आहे फार, दासबोधातला. ओके. आणि कुठे तो ब्रह्म ह्याच्यात आहे का 14 ब्रह्माचं? आता मला नक्की अनुक्रमणिका बघा. बघते. कोणाला आठवत असला तर सांगा कितवा आहे तो. पण बाकी अशा पद्धतीने कुठेही सांगितलेलं नाही जे समर्थांनी सांगितलंय. 14 भीमदशक मध्ये आहे बहुतेक, म्हणजे 11वा दशक. ओके. भीमदशक म्हणजे 11वा. हो ना ग सुलभा? हो, पण मला सुद्धा शंका आहे त्याच्यामध्ये. ऐकली जरा, सॉरी. मला पण शंका आहे, पण बघा. बघू अनुक्रमणिकेत कळेल ते. म्हणजे अंतःकरणाचा सुद्धा तो साक्षी आहे, सूक्ष्म साक्षी. काय आहे, साक्षीत्व करायला जेव्हा बाकी आपण स्वीकारतो तेव्हाच साक्षीत्व ही संकल्पना येते.
राईट. आणि दुसरं काही नाहीये ना, भेद नाहीये ना. त्या हम्म. पद्धतीने समर्थांनी साक्षी ब्रह्माचा निराश केलेला आहे. पण आपल्याला अभ्यास करण्यासाठी ते साक्षीत्व हे स्वीकारायला लागतं, कारण आपणच साक्षीत्व करत असतो, बुद्धिवृत्तीच साक्षीत्व करत असते. आणि तिने साक्षीत्व केल्याशिवाय चालत नाही, अलिप्तपणा येत नाही. म्हणून त्याला साक्षी ब्रह्म असं नाव दिलेलं आहे. जे गृहीत कृत्य असतात ना, स्वीकारायला लागतं ना, त्यातलं ते एक आहे. ओके ओके, पाहिन मी, वाचेन ते. थँक्यू. ज्योत्स्नाताई, तुम्ही एक वाक्य बोललात की म्हणजे अष्टधा प्रकृती आणि पंचधा मधलं, तर तेव्हा तुम्ही असं बोललात की वास्तविक ते तीन म्हणजे तीन जे अंतःकरण बुद्धी ह्याच्यातूनच पंचधा असतं, असं काहीतरी. त्याच्याबद्दल जरा थोडस. अच्छा. काय आहे, गुणमाया ज्याला समर्थांनी म्हटलेलं आहे, म्हणजे 3 गुण निर्माण झाले. गुणक्षोभिणी आहे आधी. गुणात म्हणजे कमी, आधी काय होतं, मूळ माया होती. त्याच्यानंतर गुणामध्ये कमी जास्त हालचाल सुरू झाली, तेव्हा जग सुरू झालं. जेव्हा साम्यावस्था असते तेव्हा प्रलय काल असतो. आणि जेव्हा गुण वर खाली व्हायला लागतात, सत्वगुण जास्त, रजोगुण जास्त, तमोगुण जास्त वगैरे, या पद्धतीने जेव्हा त्यांच्यात हालचाल सुरू होते, तर तेव्हा ती जग निर्माण करायला, म्हणजे 3 गुण प्रकट करायला समर्थ होते. आणि हे गुणक्षोभिणी. गुणक्षोभिणी. आणि मग ते 3 गुण प्रकट होतात. आणि मग त्यातल्या सत्वप्रधान म्हणजे काय म्हणूया आपण, त्याच्यातून पंचतन्मात्रा पंचमहाभूतांच्या जन्माला येतात. बरोबर आहे. सत्वप्रधान आपलं तमप्रधान मायेपासून ह्या पंचमहाभूतांच्या पंचतन्मात्रा म्हणजे 5 महाभूत ही जन्माला येतात. आणि त्यांच्यापासून पुढे सगळी सृष्टी बनते. त्यातल्या पंचतन्मात्रातल्या अपंचीकृत पंचमहाभूतांपासून आपलं सूक्ष्मदेह बनतो. आणि पंचीकृत पंचमहाभूतांपासून स्थूल देह आणि हे सगळं दिसणारं जग बनतं. म्हणजे शेवटी काय आहे. अच्छा, म्हणजे 3 गुण. पण आपण अष्टधा मध्ये कधी 3 गुण म्हणतो, कधी अंतःकरण बुद्धी म्हणतो. एकच आहे ना, कारण सत्वगुणापासून बुद्धी आहे, रजोगुणापासून मन आहे, तमोगुणापासून न हलणारा पक्का बसलेला अहंकार आहे. खरं. हो. म्हणून त्या पद्धतीने कधी हे कधी वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, माहिती आहे तुला. हो. नावं वेगळी असली तरी अर्थ तोच आहे, त्याच्यात फरक नाहीये. नमस्कार ज्योत्स्नाताई. नमस्कार. तुम्ही संकोच म्हणजे संकोचून पाहिलात की साक्षीत्वाने पाहतो तेव्हा संकोच, तर हे आज इतकं अजून जास्त पटलं की आपल्याकडे कोणी सारखं पाहिलं की आपल्याला जो संकोच निर्माण होतो, तसं त्या ह्याच्याकडे म्हणजे अंतःकरणाकडे आपण तसं पाहिलं तर ती जागेवर येतील. अगदी अगदी. म्हणजे आज ते जास्त हे झालं की तुम्ही जे म्हटलं आपल्याकडे सारखं कोणी पाहिलं की आपल्याला लक्षात येतं, अरे असं होतं, जागृत होतो, तसंच बरोबर होऊ शकतं. हे आज खूपच चांगलं कळलं. मला तुमचा मुंबई लोकल ट्रेनचा पण दृष्टांत खूप आवडला. अहंकाराला बाहेर ढकलण्यासाठी गर्दीतून. अरे, ज्यांनी अनुभव घेतलाय ना, तर त्यांना कळतं. हा, दृष्टांत छान होता. म्हणजे माहिती आहे ते, जो पहिला आला तो शेवटी हे माहिती होतं, पण दृष्टांत छान होता. मला इकडे 295 जो श्लोक आहे त्याच्यात जेव्हा आचार्य म्हणतायत की जानामि अहम सर्वमिति प्रतीतिः कुतः अहम आदे क्षणिकस्य सिद्धेत, की मी सगळं जाणतो असा असेल तर मग हे क्षणिकस्य अहम कसा मी असू शकेन. तर ते तुम्ही कसं समजून सांगितलं मला लक्षात नाही आलं. मला पण आता लक्षात नाही, मी बघते. मी सर्व जाणतो असा अनुभव. आता मी जाणतो, सुषुप्तीमध्ये
किती वेळ तो कळतो आपल्याला. मी जाणतो, आत्ता जाणतो म्हणता म्हणता तो गेला ना अनुभव. हम्म. हम्म. म्हणजे तो क्षणिक आहे की नाही. होय, क्षणिक आहे हे हा कळतं. मला मग तर्क तो, कळला नाही फक्त इथे. हा हा. हा तो तर्क आहे हा, की इथे सुषुप्तीत तो नाहीसाच झालेला आहे. कधी तो काम करतोय, कधी तो दिसतोय, कधी जाणतोय, आणखीन जाणतोय म्हणता म्हणता तो क्षण निघून गेलेला असतो. हम्म. हम्म. कायम टिकणारं त्यातलं काहीही नाहीये. मग ती स्मृती होते, तो अनुभव नाही होत. अच्छा. हम्म. स्मृती आणखीन अनुभव यांच्यातला हा फरक आहे, की स्मृतीमध्ये मन फक्त त्या गोष्टींचा प्रत्यक्ष गोष्टी तिथे नसतात, त्या मनकल्पित गोष्टींच्या आकाराचं होतं. आणखीन स्मृतीमध्ये आपण काय म्हणूया, त्याचं ज्ञान होतं. पण प्रत्यक्ष जेव्हा ज्ञान होतं, आता मला हे समोर चष्मा दिसतोय माझा, माझ्याकडे 2-4 चष्मे असतात, कारण माझे इकडे तिकडे पडतात. हम्म. तर हम्म. आता मला चष्मा दिसतोय, हा चष्मा दिसतोय, तर प्रत्येक क्षणाला मला दिसतोय की नाही. वृत्ती तिथेच स्थिर असते का उठते आणखीन जाते. मी इकडे बघते, तिकडे बघते, परत चष्म्याकडे बघते. हम्म. ती क्षणिकच आहे. जरी चष्मा इथे आहे हे मला माहिती आहे, पण तरी देखील मी आता इकडे बघते, पेपर बघते, इकडे बघते, बाहेर कोण गेलं बघते, परत चष्मा बघते. सगळ्या ह्या क्षणिक आहेत. त्या वृत्तीला एकच जर का तैलधारवत आपल्याला देऊ शकलो, मी ह्याच्याचकडे बघत राहिले सारखी, दुसरं मग काही दिसत नाही, असं जर का झालं, तर ती त्या वेळ पुरतं टिकते. ती त्या वेळ पुरतं हे लक्षात घे. म्हणून तर आपल्याला जेव्हा आपण साधनेला बसतो, तेव्हा त्या वृत्तीला आपल्याला स्थिर करायला लागतं, आणि ती सत्वगुणाशिवाय त्याला स्थिरत्व येत नाही. म्हणजे साधनेच्या गोष्टींवरती स्थिरत्व येण्यासाठी तिथे सत्वगुणाची आवश्यकता असते. वृत्तीला आपल्याला, आता आपल्याला कोण आहे हा? अभ्यास करणारी बुद्धिवृत्ती. पण आलं लक्षात, म्हणजे कारण की इथे साक्षी हा शब्द न आल्यामुळे त्यांनी हा हा, साक्षी शब्द मांडायला ही मांडणी आहे. ही आणि दुसरं हा. हम्म. हम्म. दुसरं हे आहे की अहंकार वगैरे देखील कायम नसतो, तो सुषुप्तीत नाहीसा होतो. हम्म. हम्म. ते तुम्ही सामान्य अहम आणि विशेष अहमच्या अर्थाने आणि दृश्य जे जसं मिथ्या आहे, कारण ते जातं, तसाच अहंकार, बुद्धी हे देखील कायम टिकणारे नाहीयेत, हे सांगितलेलं आहे. म्हणून ते सत्य नाहीयेत. हम्म. या दृष्टीने तो विचार आहे. आणि असा असा जो क्षणिक असतो तो साक्षी असू शकत नाही, असा तर्क असू शकत नाही. करून पुढच्या श्लोकाला आहे. अच्छा. येस, बरोबर आहे. मी पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं त्या ह्याचं. नाही नाही, मलाच कळलं नाही एक्झॅक्टली लिंक लागली. नाही, बरोबर आहे तुझं. हम्म. श्लोकाला धरून मी पूर्ण गेले नव्हते, प्रत्येक शब्द असा घेतला नव्हता तेवढा. आणि कोणाला प्रश्न आहेत? ठीक आहे, मग थांबू आपण. चालेल. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार ज्योत्स्नाताई. मी शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.